शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 30 मार्च 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्ते। आज काय कोथिंबीरची परिस्थिती? कोथंबीर आजचे चांगले माल आशातले अशोका 5 रुपये गेले ती, हां त्यातले माल 4 रुपये गेले ती, बाकीचे माल 5-6 रुपयाच्या वरती नाहीत। कोथंबीर रिवर्स आहे मार्केटला। कशामुळे दिवस आहे आज? आवक वाढली मार्केटला। मेथ्या चांगले 6-7 रुपये गेलेले आहेत। शापू शापू 8-10 रुपये गेलेले चांगले माल। अजून कांदापात कांदापात 6-7 रुपये 8 रुपये गेले ती। या इकडं माल चांगले बघायला। कांदापात आशातले शिल्लक आहेत 5-6 रुपये दिलेले आहेत, पण ते माल काही एवढे क्वालिटी नाहीत। 5 रुपये 4 रुपये गेलेले आहेत। आशातले कोथमीर 5 रुपये गेलेले आहेत। ही कोथिंबीर 5 रुपये। हा, पालक कसा होता आज? 5 रुपये 5। 5च पालक 5 रुपये गेलेत। पुणेरी गवार बघू शकता। पुणेरी गवार या ठिकाणी 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये हिरवं चोहा कारलं बघू शकता। चोहा कारलं हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। लिंबू हे 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। भेंडी हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 20 रुपये किलो याप्रमाणे। टोमॅटो बघू शकता। या ठिकाणी टोमॅटो हा 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300-350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 12 कॅरेट आलेला माल। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता। वांगे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। कुठलं? त्याचबरोबर घेवडा बघू शकता। घेवडा या ठिकाणी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा 30-35 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता। गोल्डन वाटाणा हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 70 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता। फ्लावर हा 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर फ्लावरची आवक बघू शकता 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आंब्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते। आंबा हा 900 ते 1000 रुपये डझन याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंब्याची आवक या ठिकाणी बघू शकता 900 ते 1000 रुपये डझन याप्रमाणे। कालप्रमाणेच आज सुद्धा लसणाचे दर हे 70 ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता। आलं या ठिकाणी 40 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे। मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता। बटाटा हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कलिंगडाची आवक सुद्धा या ठिकाणी बघू शकता। कलिंगड हे 8 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल हा 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 8 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर खरबूज बघू शकता। खरबूज या ठिकाणी 15 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर शेंग बघू शकता। शेवगा शेंग ही 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दोडका बघू शकता। दोडका या ठिकाणी 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 20 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी भोपळा बघू शकता. भोपळा हा 100 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता 100 रुपये बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर काकडी बघू शकता. काकडी या ठिकाणी 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी. चायना काकडी बघू शकता ही 15 रुपये किलो याप्रमाणे. तर हिरवी काकडी ही 10 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीटसुद्धा, बीटाची आवक या ठिकाणी बघू शकता. बीट हे 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबी या ठिकाणी 50 ते 100 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 100 रुपये बॅग याप्रमाणे. तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता. गावरान गवार ही 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे